मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या प्रजाहितदक्ष अहिल्याबाई या पाठातील काही प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत. चला सुरू करूया. प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. खेमदास दुःखी का होता? उत्तर: खेमदास निपुत्रिक होता म्हणून तो दुःखी होता. 2. कमाविस सरांनी संपत्तीविषयी कोणता निर्णय खेमदासच्या पत्नीला ऐकवला? उत्तर: संपत्तीला कुणी वारस नसल्यामुळे ही सगळी संपत्ती सरकार जमा करावी लागणार असा निर्णय कमाविस सरांनी खेमदासच्या पत्नीला ऐकवला. प्रश्न 3. कमाविस सरांनी खेमदासच्या पत्नीकडे कोणती मागणी केली? कमाविस सरांनी खेमदासच्या पत्नीकडे 3 लाख मोहरांची मागणी केली. प्रश्न 4. खेमदासच्या पत्नीला तिच्या नातलगांनी कोणता सल्ला दिला? उत्तर: खेमदासच्या पत्नीला तिच्या नातलगांनी दत्तक मूल घेण्याचा सल्ला दिला. खेमदासच्या पत्नीच्या वडिलांनी कुणाची भेट घेण्याचे ठरविले? उत्तर: खेमदासच्या पत्नीच्या वडिलांनी इंदूर संस्थानच्या राणी अहिल्याबाईंची भेट घेण्याचे ठरविले. प्रश्न 6. अहिल्याबाईंना कोणत्या गोष्टीचे दुःख वाटले? उत्तर: आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांनी लोभी वृत्तीने लोकांना त्रास दिला हे पाहून अहिल्याबाईंना दुःख वाटले. खालील प्रश्नांची प्रत्येकी 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. खेमदासची पत्नी महेश्वरला का गेली? उत्तर: खेमदासच्या मृत्यूनंतर संपत्तीला वारस नसल्याने सगळी संपत्ती सरकारच्या ताब्यात जाईल. ती जाऊ नये असे वाटत असल्यास 3 लाख मोहरा आपल्याला द्याव्या लागतील असे त्या गावच्या कमाविस सरांनी खेमदासच्या पत्नीला सांगितले. इतकेच नव्हे तर खेमदासच्या पत्नीला दत्तक पुत्र घेण्यासही आपल्याला 3 लाख मोहरा न दिल्यास मनाई केली जाईल असेही त्याने तिला सांगितले. इंदूर संस्थानच्या राणी अहिल्याबाई न्यायी, दानशूर व दयाळू असून त्या आपल्याला नक्कीच मदत करतील या हेतूने खेमदासची पत्नी राजधानी महेश्वरला गेली. अहिल्याबाईबद्दल खेमदासच्या पत्नीला कृतज्ञता का वाटली? उत्तर: खेमदासच्या पत्नीच्या वडिलांनी जेव्हा अहिल्याबाईंना भेटून सर्व हकीकत सांगितली तेव्हा खेमदासच्या पत्नीला त्यांच्या हाताचा मायेचा स्पर्श जाणवला. तुझी संपत्ती कुणीही हिसकावणार नाही. तू दत्तक घेऊन आनंदात राहा. कमाविस सराचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. त्यांच्या बोलण्यातील तडफदारपणा, आत्मविश्वास आणि प्रजेवरील प्रेम पाहून खेमदासची पत्नी भारावून गेली आणि तिला अहिल्याबाईबद्दल कृतज्ञता वाटली. प्रश्न 3. अहिल्याबाईंच्या गुणांचे वर्णन करणारी वाक्य शोधा व लिहा. उत्तर: अहिल्याबाईंचा शांत प्रसन्न चेहरा मनाला सुखवीत होता. तुझी संपत्ती तुझ्याकडेच राहील. याला दत्तक घे आणि आनंदात राहा. आमच्या राज्यात सर्वांनी समाधानात व निर्भयतेने राहावं हीच आमची इच्छा. प्रजेवर कोणाकडूनही जुलूम झालेला आम्हाला खपणार नाही. अहिल्याबाईंच्या बोलण्यातील तडफदारपणा, आत्मविश्वास, प्रजेवरील प्रेम पाहून खेमदासची पत्नी भारावून गेली. अशा होत्या प्रजाहितदक्ष अहिल्याबाई होळकर. धन्यवाद.